गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अमोल. आज डाएटचा माझा सेकंड डे. आज ॲक्च्युली मी सेल्समध्ये जॉब करत असल्यामुळे मला प्रवास खूप करावा लागतो. प्रवास जास्त असल्यामुळे आम्ही आज निघाले 4 दिवसाच्या टूरवर. ऑफिशियल टूर आहे, सेल्सचा जॉब आहे, त्यामुळे खूप हेक्टिक असणार आहे आज दिवसभरामध्ये. खूप चॅलेंजिंग डे असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने मी आजचा माझा डाएट जो आहे तो कंप्लीट करू शकेल. सेल्सचा जॉब, त्यात डाएट, त्यात वेट लॉसचं प्लॅनिंग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हा 4-5 दिवसाचा माझा ट्रॅव्हल जर्नी तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या आज मी सुरुवात केलेली आहे माझ्या ब्लॅक कॉफीने. मी नेसकॅफेची गोल्ड ब्लेंडेड कॉफी प्रिफर करतो. क्वालिटी चांगली आहे आणि बेस्ट डिटॉक्स फूड आहे ते. बेस्ट डिटॉक्स कॉफी आहे ती. साधारण 1 चम्मच ब्लॅक कॉफी घेतो मी त्याच्यामध्ये. म्हणजे सकाळी एक अर्धा लिटर पाणी पिल्यानंतरच मी कॉफी कंझ्युम करतो. त्यानंतर ब्रेकफास्टची तयारी सायमल्टेनियसली माझी सुरू आहे, ज्याच्यामध्ये मी ब्रेकफास्टमध्ये आज ब्लॅक कॉफी झाल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मी आज घेणार आहे 4 अंडे. एक त्याच्यामध्ये 5 अंडी घेणार आहे. 4 एग व्हाईट असतील त्याच्यामध्ये आणि एक फुल एग असेल. हे अशा पद्धतीने असणार आहे माझी सकाळची ब्रेकफास्टची थाळी. ट्रॅडिशनल डाएट मी प्रिफर करतो. जे रोज सकाळी घरी बनतं तेच खाण्याचा मी प्रयत्न करतो. तसं मी 5 अंडी घेतलेत. त्यानंतर घरी सकाळ सकाळ नाश्त्याला जेवण तयार होतं म्हणून मी अर्धी भाकरी घेतलेली आहे. अर्ध्या भाकरी सोबत जी भाजी बनते टिफिनला मुलांच्या, ती टिफिनला भाजी वांग आहे, टोमॅटो आहे, कमी तेलामध्ये केलेली भाजी. सोबत मी घेतलेली आहे 200 ग्रॅम काकडी आणि गाजर. असा हा सकाळचा माझा हेल्दी ब्रेकफास्ट असतो. ट्रॅव्हल असल्यामुळे मी आज ट्रॅव्हलमध्ये मिड ट्रॅव्हल स्नॅक्समध्ये काय घेतले तर चिरमुरे घेतलेत, मी फुटाणे घेतलेले आहेत, सोबत 2 ॲपल मी कॅरी केलेले आहेत. फुटाणे जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा एक मूठभर मी फुटाणे खातो. जनरली इव्हिनिंगला मला भूक लागतेच लागते, किंवा ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये थोडीफार भूक लागली त्यासाठी मी स्नॅक्स सोबत कॅरी केलेला आहे. साधारण असंच झालं, 12:30च्या दरम्यान मला प्रचंड भूक लागली होती. क्रेविंग्स खूप वाढल्या होत्या. त्या क्रेविंग्स कंट्रोल करण्यासाठी मी ॲपल घेतलं. ॲपल इज अ बेस्ट फूड. ॲपलमध्ये एनर्जी पण मला मिळते आणि बेस्ट फूड आहे, इझी टू कॅरी. 12:30 वाजलेले आहेत. एक्झॅक्टली 12:30 वाजता भूक लागली. ट्रॅव्हलिंग साधारण आजचा 250 किलोमीटरचा ट्रॅव्हल होता. त्या ट्रॅव्हलिंगमध्ये भूक प्रचंड लागली होती. दुपारच्या लंचमध्ये काय खावं, कुठलं जेवण केल्यानं माझा प्रोटीन इनटेक कंप्लीट होईल, प्युअर आणि हायजेनिक जेवण काय असेल, याच विचारामध्ये मी आज इंदापूरवरून अकलूजला निघालोय. पूर्ण विचारामध्ये माझ्या डोक्यात फक्त डाएटचा होता. फायनली मी डिसाईड केलं की मी आज प्लेन राईस आणि दालच खाईल. त्या पद्धतीने हॉटेलमध्ये गेल्या गेल्या मी प्लेन राईस आणि एक प्युअर येलो दालची ऑर्डर केली. त्याच्यामध्ये मी काय केलं, 150 ग्रॅम राईस घेतला प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर डाळ घेतली. डाळ आणि राईस हे बेस्ट फूड कॉम्बिनेशन माझ्या हिशोबाने तरी मला आवडतं कॉम्बिनेशन आहे. आणि डाळीमुळं माझे प्रोटीनची इंटेक्ट ही कम्प्लीट होतो आणि डाळ आणि राईस याच्यामुळे मला वेट लॉससाठी सुद्धा खूप मदत पडेल. प्रवास झाल्यानंतर आम्ही एका डीलरकडे पोहोचलो. साधारण 6:30 वाजले होते. प्रचंड भूक लागली होती. डोकं दुखत होतं. बॉडीला सवय नसल्यामुळे मी फायनली काय केलं, डिसाईड केलं मी एक ब्लॅक कॉफी घेईल, एनर्जी माझी वाढेल म्हणून. हॉटेलमध्ये गेलो, त्याला म्हटलं एक प्लेन ब्लॅक कॉफीची ऑर्डर दे. कडक ब्लॅक कॉफी घेतली, फ्रेश वाटलं. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खायचं तो विचार होता. शेवटी मी डिसाईड केलं की मी बिर्याणी घेईल, त्याच्यामध्ये मला प्रोटीनही मिळेल. एक चिकन लेग पीस घेतला, बिर्याणी घेतली, त्यासोबत कांदा लसूण कांदा घेतला, थोडा कोबीज घेतला आणि अशा पद्धतीने मी आज पूर्ण दिवसभराचा माझा डाएट कंप्लीट केला. याच्यामध्ये मी प्रोटीनची ऑलमोस्ट 80 to 90 ग्रॅम प्रोटीन कंप्लीट करायचा प्रयत्न केला. डेफिनेटली आज कार्ब थोडा जास्त झाला आहे. नेक्स्ट टाइम वी विल बी टेक केअर ऑफ इट. थँक्यू बॉयज. गुड नाईट.